रामकृष्ण हरी. आजचं वृत्तसंकलन मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र नांदेड आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16/2026. आज दिवस 4, अध्याय 4. आजचे पुष्पचिंतन आणि उद्धव अस्तुचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्मत्व जाणे कर्मची असता. अर्थ, सूर्य हा एक जागेवर स्थिर राहतो. तो चालत नाही आणि फिरतही नाही, परंतु उदय आणि अस्त होत असल्यामुळे सूर्य चालतो असा भास होतो. सूर्य जैसा चालत आहे असा भास होतो, त्याचप्रमाणे कर्म करत असताना अकर्मपणे जो राहतो तोच खरा भक्त होय, खरा योगी होय. चिंतन. साधकाची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी कर्मयोग श्रेष्ठ सांगत असताना निष्कर्म भाव किती महत्त्वाचा आहे ते आजच्या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलेले आहे. आजच्या ओवीकडे पाहत असताना माझ्या मनात अनंत विचार आले. ही ओवी निष्कर्म भाव सांगत आहे हे तर खरेच, पण या ओवीचा वैज्ञानिक आणि भौगोलिक दृष्टीने विचार केला असता असे लक्षात आले की माझ्या माऊलीने सूर्य फिरत नसून पृथ्वीच फिरत असते हे कोपर्निकसच्या अगोदर सांगितले. विदेशातील कोपर्निकस खगोलशास्त्रज्ञ हा 15व्या शतकात होऊन गेला. त्यांच्यानंतर गॅलिलिओ हा खगोलशास्त्रज्ञ 17व्या शतकात होऊन गेला आणि यांनी व यांच्यासह अनेकांनी पृथ्वी फिरत आहे असते, सूर्य फिरत नाही हे आवर्जून सांगितले. हेच खरे आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की कोपर्निकस व गॅलिलिओ यांच्याही अगोदर आमच्या संतांनी आमच्या ग्रंथांनी टावो फोडून सांगितलं आहे. पृथ्वीचे फिरते, सूर्य फिरत नाही हे आम्ही कधी लक्षात घेतले नाही. उलट पक्षी आम्ही लावलेला शोध हे विदेशी लोकांनी स्वतःच्या नावाने पुढे आणले आणि तोच आम्हाला खरे वाटायला लागले. कोपर्निकस 15व्या शतकाला तर संत ज्ञानेश्वर माऊली 12व्या शतकातले. श्रीमद भगवद्गीता 5000 वर्षापूर्वीची. या सर्व इसवीसनाचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की सूर्य फिरत नाही हा शोध हजारो लाखो वर्षापूर्वी भारतात लागला. लाखो वर्ष हा शब्दप्रयोग एवढ्यासाठी वापरला की गीता ही भगवंताने अर्जुनाला द्वापर युगात सांगितली. त्याचे वर्णन व्यासांनी दिलेल्या भीष्म पर्वतातील अध्यायामध्ये 700 श्लोकाच्या रूपाने गीता सांगितली. हीच गीता भगवंताने यापूर्वी अनेक वेळा कोणाकोणास सांगितली हे पाहायचे असल्यास ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील ओवी क्रमांक 16 ते 31 पर्यंत आपण पहा. म्हणजे काय तर अर्जुनाच्या अगोदरही भगवंताने गीता सांगितली. एकंदरीत यावरून हे सिद्ध होते सूर्य फिरत नसून पृथ्वी फिरते हा शोध कोपर्निकस गॅलिलिओ यांनी लावलेला नसून त्यांच्या लाखो वर्षापूर्वी आमच्या साधू संतांनी हा शोध लावला. पण दुर्दैव असे की आज आमच्या मुलांना सूर्य फिरत नाही हे सांगणारा कोपर्निकस माहीत आहे,
पण या जगाचे कल्याण आपल्या ग्रंथात सांगणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली माहीत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. असो माऊलीने ही ओवी निष्कर भाव सांगण्यासाठी वापरली आहे. निष्कर्म भाव म्हणजे काय, तर कर्म करत असताना अक्रमवृत्तीने राहणे. मी काहीतरी करत आहे किंवा माझ्यामुळे काहीतरी होत आहे हा भाव मनात आणणे म्हणजे निष्कर्म भाव नव्हे तर अहंकार होय. या विलाट मी जे कर्म करतोय ते कृष्णार्पण समजून करणे हे निष्कर्मय होय. यासाठी माऊली एक ओवी वापरतात. म्हणून ब्रह्मातेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य हे निष्कर्म धनुर्धरा. जो मी कर्म करतोय ते ईश्वर अर्पण नव्हे तर माझे कर्म हेच ब्रह्म, त्यालाच निष्कर्म हे नाव देते. आपली वृत्ती अशी असावी यासाठी माऊली आणखी काही दृष्टांत वापरता. जसे नावेत, रेल्वेत बसल्यानंतर नाव पाण्यावर चालते, रेल्वे पटरीवर धावते. यावेळेस त्यामध्ये बसणाऱ्या व्यक्तीसोबत रेल्वेसोबत झाडे धावत आहेत असाच भास होतो. पण सुज्ञ माणसाला माहीत असते की झाडे एका जागी आहेत, ते अजिबात चालत नाहीत. तसेच निष्कर्मवर्तीवर पोचलेल्या व्यक्तीचा बाबतीत हेच खरे. ते त्या झाडासारखे धावताना दिसतात, पण प्रत्यक्षात ते आपली जागा सोडत नाहीत. साधू संत ही आपणास प्रपंच करताना दिसतात, पण त्याचा संसार लौकिक भावाचा दिसतो. पण अलौकिक भाव संसारापासून अलिप्तच असतात. त्याचप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहून पाण्यापेक्षा वेगळे असते. यासाठी 5व्या अध्यायात माऊली ओवी देतात. तो कर्म करी सकळे परी कर्म बंधा ना कळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. वरील ओवीप्रमाणे पाण्यात राहुनी कमळाचे पान पाण्याविरहित जीवन जगते, तसेच संसारात राहुनी संसारविरहित हे जीवन जगतात व ते निष्कर्म भावाने जीवन जगणारे भक्त होत. यासाठीच माऊली आजची ओवी वापरतात. आणि उदो अस्तुचनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे निष्कर्मत्व जाणे कर्मची असता. रामकृष्ण हरी. माऊली ही माहिती आपण ऐकावी, श्रवण करावं आणि इतरांना सुद्धा श्रवण व्हावं या हेतून जास्तीत जास्त शेअर करा. ही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले मत नोंदवण्यास विसरू नका. रामकृष्ण हरी. थांब.